देवा, आज मी जे पोरगी पाहायला चाललो तिनं फक्त मला हाव म्हणू दे, मग माया बी लग्न होईन, मला बी लेकरं होतील. लवकर जातो न बाबाला म्हणतो की बाबा लवकर चाला म्हणून, अधिक उशीर होईन आपल्याला. तो मा बुडा पहिलेच तर उशीर करते, तो डिंग्या त्याच्यापेक्षा जास्त उशीर करते. लवकर जातो न बाबाला म्हणतो मी लवकर चाला म्हणून. अजून त्या पोरीवाल्याला जर उशिरा येणारे लोक आवडले नाहीत तर काय करू मग मी? अजून मला नाही म्हणतीन ते, पहिलेच तर माझं लग्न होऊन नाही राहिलं. बाई लवकर जातो मी आता न बाबाला म्हणतो. बाबा, आपण ते पोरगी पाहायला चाललो होतो ना, कधी जायचं मग? अधिक उशीर करता तुम्ही, आणि तो बुडा त्याच्यापेक्षा उशीर करते आपला. लवकर चालत नाही, काही नाही, असा टाइमपास करत राहता, फालतूचे प्रश्न विचारतात. तडी जाऊन मग माझ्या रिश्ता होतच नाही. तुमच्या चाळीस माझं लग्न होऊन नाही राहिलं, किती वर्ष झाले. हरामखोर तोंडाच्या, मायापैकी काही लग्न होऊन नाही रे तुझ्या. तूच तर कामधंदे करत नाही, काही पैसा कमवत नाही, माया पैशावर यश करतं. अजून म्हणते की मला लग्न नाही होऊन राहिलं. कामधंदे करणं जरासं नोकरीवर लागला असता, अभ्यास केला असता तर मग चांगली पोरगी बी भेटली असती. आता पोरगी नाही भेटू राहिली तर मॅटसारखा करून राहिलास. त्या अभ्यास करायला काय झालं, त्या नोकरीवर लागेल काय झालं रे? ओ गण्याचे बाबा, माझ्या पोराला जास्त शिल्लक बोल नका. काय झालं मग, आता बापाच्या प्रॉपर्टीवरच पोरगा ऐश करत असे, नाही तर काय स्वतःचे थोडी कमवत असतात असे काही बी. आपलं एवढी मोठी घराई प्रॉपर्टी आहे, ते काय कामाची मग? आहो ना, माझ्या पोराला कामं करायला लावता मोठे. काही जास्त तुम्ही कोणते कामं केले असे काही? तुम्ही तुमच्या आई बापाच्या कमाईवर ऐश करून राहिले. जास्त शिल्लक बोलायचं नाही माझ्या पोराले. शांती, तुझ्या पैस बिघडलं व हे कुत्र्या तोंडाचं, काही कामं नाही धंदे नाही करत, आणि पोरगी कशी काय भेटून व्हायला म्हणते तुझ्या माय लग्न नाही उरायलं म्हणते. तुमच्या पायी माय पायी लग्न नाही उरायला घ्यायचं, स्वतः काही कामं धंदे करत नाही, काही नाही, मग काही लग्न होईन वयाचं. चालला मोठ्या शाईनात पोरगी पाहिजे, लग्न करायचं आहे म्हणते. तो सडेल तोंडाचा, तोंड पाहिलं काय त्याच्या आरशात. बाबा जाऊ दे ना, आता त्या गोष्टी कुठे काढून राहिल्या. तुम्ही आज जाणार आहे की नाही आपल्याला सांगा मला. जाणार आहे तर मग चला तयारी करा लवकर. मी तयारी होतो, तुम्ही तयारी करा, जाऊ आपण लवकर. फालतू टाइमपास नका करू बाबा. आता काय आहे तर मी करीनच कामं, लग्न तर उद्या माय करतो मी कामं. मी नाही म्हटलं काय, उद्यापासूनच वावरात जा तुम्ही. फक्त मला लग्न पक्का होऊ द्या. पहा कसे कामं करतो तुम्ही फक्त घरी राहून चहा पेत जाण, दुपारची झोप घेत जाण, काहीच कामं नका करू. फक्त झोप घ्यायचं, खायचं प्याचं झोपायचं, खायचं प्याचं झोपायचं, सगळे कामं मी करतो. फक्त मला लग्न होऊ द्या तुम्ही एकदा. काहीच टेन्शन नका घेऊ बाबा तुम्ही. बरं, तू म्हणून राहिला तर ऐकून राहिलं बा. मी आता उद्यापासून वावरात गेलं पाहिजे. हे जर लग्न ठरलं तर तुम्हाला वावरात दिसला पाहिजे उद्यापासून. चाल त्या लवकर तयारी कर, त्या बुड्याला घ्यायला लागते, त्या डिंग्याला घ्यायला लागते, अजून टाइमपास होईल. मग चाल लवकर तयारी करून जाऊ आपण. का बा, तुम्हाला आमच्या गावचा रस्ता बरोबर दिसलाय की नाही? नाहीतर मग विसरले होते का बा? मी फोनवर सांगितलं होता, पण बरोबर आले ना? काही विसरले होते ना तुम्ही रस्ता? नाही बा, आम्ही ते रेकॉर्ड करून ठेवलं तर तुमचा फोन झाला होता की त्यात रेकॉर्डिंग करून ठेवली आम्ही त्या रस्त्याची. बरोबर आलो मग आम्ही. आणि ह्या गण्या आमचा लय हुशार आहे, आणि ते मॅप लावलं तर ना, त्यांना आम्ही अजूनही लवकर पोचलो. आम्हाला काहीच तकलीफ नाही झाली. बरोबर आलो आम्ही, ते मॅप होता तो. बाबा पोरगी पसंत आहे मला, पसंत आहे बाबा पोरगी मला. आत्ताच पक्क करून टाका बाबा, पसंत आहे बाबा मला पोरगी. भैताळ तोंडाच्या थांबरे जरासा, माया माल आहे तो, म्हणजे मै बायको आहे ते. काही बोलून राहिला काय? थांबणं जरासा, काही भदरून राहिलं का भैताळ तोंडाच्या? तू कायला आली वा? सवितीला पाठवून इकडे चहा पाणी घेऊन चालली. मोठी धरलं तोंड की चालली पाहुण्यासमोर. तुला गिलतच सांगितलं, पाहुण्यासमोर येत नको जो. असे लोक असले, कुत्र्यासारखे लोक असले की त्याच्यासमोर बिलकुल यायचं नाही. तुला सांगितलं ना किती 17 वेळा, तरी चालली. उठलं की तोंड घेऊन. अक्कलच नाही तुले बी काही. हो, जास्त शिल्लक नका बोलू. मलाही माहिती आहे तुम्ही काय आहे तर. मी काही बोलू शकतो, पण आता बावण्यासमोर मी चुप राहिली. जास्त शिल्लक बोलायला नका लावू तुम्ही. मी फक्त विचार राहिली की चहा पाणी पाठवू का म्हणून सवितीसोबत. काही बोलून राहिले जे तोंडात येईन ते. थांबा, येईल जाऊ द्या, सांगतो मी तुम्हाला काय चीज आहे मी तर. थांबा तुम्ही. आयला सासूबाई तर फटाकाच आहे लेकाच्या, चांगल्या बोलतात मस्त फटाफट. पोरगी त्याच्यापेक्षा चांगली जालीच असेल मग. आयला बाबा, हे पोरगी काय घालून आली रे बापा असे कपडे? हे का पार्टी गिर्टीत गेली ती कोणती? झपीतून उठून आली दिसू राहिलीचे केस तर. काही पोरगी आहे बापा, हे पाहुण्यासमोर आली ना अशी येते का लगे? बाबा मला पोरगी पसंत आहे बाबा. बाबा आत्ताच पक्क करा बाबा, मला पसंत आहे बाबा पोरगी. अशा आहे ना तोंडाच्या. थांब रे जरासा, माया काही शर्ती आहेत पक्क करायच्या. पहिले पक्क करा सांगू राहिला. हे पाय, माझी एक पहिली शर्त आहे की मी सकाळी 12 वाजता उठत असतो. मला लवकर उठायची सवय नाही. मी घरातले काहीच कामं करणार नाही. मला महिन्यातून 1 वेळा इंटरनॅशनल ट्रिप लागीन. मी रोजचे घरातले काहीच कामं करणार नाही. मला रोज संध्याकाळी बाहेर फिरायला जावं लागेल, काहीतरी चटपटं खायसाठी. हप्त्यातून 2 वेळा मी शॉपिंगला जात असते. 10-10 हजाराची मी शॉपिंग करत असतो. हे सगळं मंजूर असेल तर सांग, नाही तर निघा इथून. तो आहे रस्ता.